त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय, त्याचा असा समज झालाय. हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय. आणि म्हणून मग मला राहायचं कसं, मला बोलायचं काय, मला खायचं काय, याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही. आणि मी जर मांसाहारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही. दिला कोणी अधिकार? हा घटनेने दिला. आणि मग अशा लोकांवरती कारवाई होणार नाही तर काय होणार? अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी काय खायचं, मी काय खायचं हा अधिकार कोणाचा आहे? माझा आहे ना. माझ्या अधिकारावरती गदा आणणारा कोण आहे? एक समाज उठतो आणि सांगतो की मांसाहारी लोकांना या सोसायटीमध्ये राहायला देणार नाही का, तर ते मांसाहारी आहेत म्हणून. हा अधिकार दिला कोण? मटण कुठलं, झटक्याचं खायचं का हलालचं खायचं, हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत. हा कायदा कोणी आणला? नाही, तुम्ही व्हेज आहात पण कृत्य सगळी नॉन व्हेज आहेत. त्याच्यामुळे मटण कुठलं खायचं हे काय चाललंय सभागृहात? ज्या घटनेच्या आधारावरती, ज्या घटनेने मला अधिकार दिलाय, ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय, खाण्याचा अधिकार दिलाय, मंत्री उठतायत आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं, नाही तर खायचं नाही. म्हणजे तुम्ही काय करताय? दोन धर्मामध्ये तुम्ही तेढ करताय, दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय. ज्या काय आता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे, जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते. आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. हिंदू असल्याचा मला बिलकुल दुःख नाही, अभिमान आहोत. परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक. बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील, मग ते हिंदू असो नाही तर मुस्लिम असोत, जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील, या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील, मग तो कोणी असो, तो आपल्या देशाचा शत्रू आहे. दुर्दैवाने त्यावेळेला जे काय बॉम्बलास्ट झाले, ज्या काय गोष्टी झाल्या, याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती. आज काय झालंय? माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे, अख्खा रात्र ओरडत असतो, जागते रहो, आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय, त्याचा असा समज झालाय. हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय. अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत, आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची. परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही, स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जाती जाती तेढ वाढवणं, ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत, ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा, जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जातंय. वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली. मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही, कारण तसं जर गेलो तर मला 2 दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो. परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत, त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून, ना सत्ताधाऱ्यांना आहे. हा कोणालाच अधिकार नाहीये, हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून मग मला राहायचं कसं, मला बोलायचं काय, मला खायचं काय, याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही.